more, but your concepts we will revise, basic concepts, so that it will be helpful for you to give the answers for MCQs. म्हणजे कुठले क्रिटिकल जरी आले थोडेसे, तरी तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहिता येतील. सो एक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर इट विल बी इझी फॉर यू टू write down the answers. That's why in that way we will take the revision. Okay, so tell what is the basic intention behind this DSBSC SSBSC. का कन्वर्ट करतो आपण AM ला DSBSC आणि SSBSC मध्ये सांगा. यस ऋषिकेश. पॉवर सेव्हिंग सर्किट. ओके, पर्सेंटेज पॉवर सेव्हिंग आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघितलाय, पॉवर ऑफ सप्रेस्ड सिग्नल डिवायडेड बाय पीटी. मग अशा टाईपचा एखादा न्यूमरिकल सुद्धा तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पॉवर ऑफ सप्रेस्ड सिग्नल फक्त SSB असेल तर कॅरियर आणि साईड बँडची पॉवर येईल. फक्त DSB असेल तर तिथं पॉवर येते. ओके, सो दॅट यू हॅव टू कीप इन माइंड and in that way the numerical you can solve. Already we have seen this. नंतर आपण पुढे बघितलं होतं methods for AM generation. Now keep in mind that AM generation methods are different, DSBSC generation methods are different and SSBSC generation methods are different. हे सगळे टोटली वेगळ्या मेथड्स आहेत. कारण जेव्हा आपण AM जनरेशन म्हणतो तेव्हा त्यामध्ये जो मॉड्युलेटर यूज करतो त्याच्या आउटपुटला आपल्याला सगळे कंपोनंट मिळतात. मीन्स इट इज नॉट द केस की मल्टीप्लायर मॉड्युलेटर मध्ये कॅरियर सप्रेस होतो का सांगा. मल्टीप्लायर मॉड्युलेटर कशाच्या जनरेशनसाठी वापरतोय आपण, AM जनरेशनसाठी. त्याच्यामध्ये कॅरियर सप्रेस होत नाही. सो इट इज जस्ट मल्टिप्लाइंग द टू इनपुट्स वॉट एव्हर आर गिव्हन टू इट. दॅट्स वाय देर इज नो क्वेश्चन ऑफ सपरेशन ऑफ कॅरियर इन मल्टीप्लायर मॉड्युलेटर. Then next we will see that is switching modulator. Switching modulator मध्ये काय होतं, so switching modulator diode it is used as main device. Then at the input of diode two signals are given, modulating and carrier. So we have seen that concept की जर एका मोठ्या सिग्नल मध्ये दुसरा लहान सिग्नल ऍड केला तर इक्विव्हॅलेंट जो येतो त्याची व्हॅल्यू दॅट इज सेम ॲज दॅट ऑफ द हायर व्हॅल्यू सिग्नल. त्यामुळे इथं अल्टिमेटली हा कॅरियरच ह्या डायोडचा ऑन ऑफ प्रोसेस कंट्रोल करतो. ओके, सो दिस कॅरियर जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल असतं कॅरियरचं तेव्हा डायोड ऑन होतो अँड वी गेट द आउटपुट when that carrier's negative half cycle is there. At that time the diode becomes reverse bias and output is 0. Okay, so in that way we get the AM at the output. ह्या दोन मेथड्स बघितल्यात AM जनरेशन साठी. DSBSC साठी दोन मेथड्स आहेत, बॅलन्स्ड मॉड्युलेटर आणि रिंग मॉड्युलेटर. तर काय इथं बॅलन्स्ड मॉड्युलेटरचं वर्किंग प्रिन्सिपल सांगा मला. और यू टेल मी बेसिकली वन डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स इन दिस बॅलन्स्ड मॉड्युलेटर. इथं सुद्धा मॉड्युलेटरच यूज केलाय DSBSC साठी आणि इथं सुद्धा AM साठी मॉड्युलेटर यूज केलाय. ह्या दोन मॉड्युलेटर मध्ये काय डिफरन्स आहे ते सांगा मला. व्हॉट इज द डिफरन्स इन दॅट टू मॉड्युलेटर्स, टेल. Yes, tell what is the difference in that two modulators. Meenakshi. येस मॅम. इथं हा दोन मॉड्युलेटर यूज करून ते कॅरियरला सप्रेस करतात. करेक्ट. मल्टीप्लायर मॉड्युलेटर मध्ये कॅरियर सप्रेशनची कुठलीही ऍक्शन होत नाही. व्हेअरएज इन बॅलन्स्ड मॉड्युलेटर ह्याचे इंटरनल स्ट्रक्चर आपण बघितलंय. त्याचे इंटरनल स्ट्रक्चर असं डिझाईन केलेलं असतं की त्या केसमध्ये कॅरियर सप्रेस होतो. ओके, सो दॅट वी हॅव सीन. मग ही बेसिक ब्लॉक डायग्राम झाली अँड दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ बॅलन्स्ड मॉड्युलेटर. ओके, कॅरियर दोन्हीकडे सेम वापरलाय. दोन AM मॉड्युलेटर यूज केले. एका AM मॉड्युलेटर 1 ला कॅरियर इनपुट आहे अँड अनदर इनपुट इट इज मॉड्युलेटिंग सिग्नल. ह्याचं आउटपुट आहे ते S1 ऑफ टी. नंतर इकडं दुसऱ्या AM मॉड्युलेटरला काय दिलेलं आहे, कॅरियर is one input and another input it is 180 degree phase shifted modulating
सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल 180 डिग्रीने फेज शिफ्ट करून या मॉड्युलेटरला दिलेला आहे. याचा आउटपुट आहे S2 ऑफ टी. मग S1 ऑफ टी म्हणजे काय मिळणार आपल्याला? एमचं बेसिक इक्वेशन वापरायचं. त्यानुसार इथं आपण S1 ऑफ टीचा फॉर्म्युला बघितला, AC इन ब्रॅकेट 1 प्लस एम. एम म्हणजे मॉड्युलेशन इंडेक्स, एम ऑफ टी कॉस ओमेगा सी टी. दुसऱ्याला काय? सेम, फक्त एम ऑफ टीच्या ऐवजी इथं काय येईल? मायनस एम ऑफ टी. मग हे दोन्ही आपण इनपुट म्हणून दिलेत ह्या सबट्रॅक्टरला. दिस इज सबट्रॅक्टर. दोन्हीकडे प्लस चिन्ह असेल तर तो ऍडर असतो. इथं एकीकडे प्लस आहे आणि एकीकडे मायनस आहे, मीन्स दिस इज सबट्रॅक्टर. मग हे जर आपण पुढे सगळं सॉल्व्ह केलं तर त्याच्यामधून एसी एसी टर्म कॅन्सल होती and effect of carrier it is cancelled in the output and in that way we get the DSBSC signal. ही एक मेथड बघितली होती आपण फॉर जनरेशन ऑफ DSBSC सिग्नल. दुसरी मेथड आहे रिंग मॉड्युलेटर. आता जर रिंग मॉड्युलेटरचे दोन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा इथं. फर्स्ट कन्सेप्ट इज दिस डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे? 4 डायोड्स आर कनेक्टेड इन द रिंग स्ट्रक्चर. ह्या टाइपचं स्ट्रक्चर तुम्ही कुठं बघितलंय सांगा मला? कुठल्या सर्किट मध्ये बघितलंय? 4 diodes connected in this way. In which circuit you have seen this similar structure for diodes? कुठं बघितलंय सांगा हे स्ट्रक्चर असं? In which device you have seen the same structure? रेक्टिफायर बघितलेत का इकॅड मध्ये? Have you seen rectifiers? Yes, ma'am. हा, मग कुठल्या रेक्टिफायर सारखं हे स्ट्रक्चर? What are the types of rectifiers? Basic two types. What are basic two types of rectifiers? Tell. Half wave rectifier and full wave rectifier. Yes, half wave and full wave. फुल वेव्ह मध्ये ब्रिज रेक्टिफायर जे आहे त्याच्यासारखं हे स्ट्रक्चर आहे. 4 डायोड हे रिंग स्ट्रक्चर मध्ये कनेक्ट केलेले आहेत, त्यामुळे त्याला रिंग मॉड्युलेटर म्हणले. बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय ह्याचं? की ह्याला याच्यामध्ये 2 ट्रान्सफॉर्मर यूज केलेले आहेत. दिस इज ट्रान्सफॉर्मर T1 अँड दिस इज T2. T1 ट्रान्सफॉर्मरला मॉड्युलेटिंग सिग्नल दिलाय ऍज अ इनपुट आणि T2 ला कॅरियर सिग्नल दिलेला आहे ऍज अ इनपुट. मग जेव्हा इथं ह्याचं मॉड्युलेटिंग सिग्नलचं पॉझिटिव्ह हाफ सायकल असतं तेव्हा D1 D2 फॉरवर्ड बायस होतात आणि D3 D4 रिव्हर्स बायस होतात. अँड यू विल गेट द आउटपुट when this is having negative half cycle of this modulating signal. This D3 D4 become forward bias and D1 D2 become reverse bias. So at both the times we are able to get the output. So we will see its function. Carrier or modulating signals are given at the input of the transformer. Combination of 4 diodes is used in such a way that at one cycle 2 diodes are forward bias and 2 diodes are the reverse bias. See now for positive half cycle, as I told, positive half cycle ला हे दोन फॉरवर्ड होतील, हे दोन रिव्हर्स होतील. निगेटिव्ह ला कुठले फॉरवर्ड बायस होतील डायोड? D3 D4, D1 D2 will become reverse bias. So in both the cases we are getting the output. And here also, though the two inputs are given as input signals at this structure, again the effect of carrier or value of carrier is very high as compared with value of modulating signal. That's why whatever is the resultant output, that will be finally dependent on carrier. हा झाला एक concept ring modulator चा, which is based on this diagram. The another simple concept of ring modulator is having basic property that, so I will just show you the diagram from internet so that you will understand it more clearly. Ring modulator has one property that whatever two input signals we are giving at its two input transformers,
Suppose A and B are the two input signal given in the ring modulator. Then whatever output is there for ring modulator, that is two components, A plus B and A minus B. Okay, so here it is given. See, this is the diagram of ring modulator. Here you can see it more clearly. Input, this is transformer 1, transformer 2. Here modulating signal is given and here carrier signal is given. Okay. Then what is the basic property of ring modulator? Ring modulation is signal processing function and its basic function is frequency mixing. ज्या काही दोन इनपुटला फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत ह्या ट्रान्सफॉर्मर 1 ला आणि ट्रान्सफॉर्मर 2 ला, त्या दोन फ्रिक्वेन्सीज तो रिंग मॉड्युलेटर मिक्स करतो. बट इन व्हॉट वे इट इज मिक्सिंग? that it is giving two outputs here. One is addition of two input frequencies and another is subtraction of two input frequencies. लक्षात घ्या कुठल्या पद्धतीने ऍडिशन करतो तो? If A and B, suppose here we are giving frequency A and here the frequency B is given, so what output we are getting at the ring modulator? Tell the answer. काय मिळणार आहे रिंग मॉड्युलेटरच्या आउटपुटला? which two frequency components you will get? Just now I explained. Which two components you will get? Yes, Vaishnavi. बेसिक प्रॉपर्टी काय रिंग मॉड्युलेटरची? ए आणि बी हे जर दोन इनपुट सिग्नल असतील तर काय मिळतं आउटपुटला आपल्याला? Which two frequency components we get at output? Meenakshi. Mahesh. So we are getting the two frequency outputs as A plus B and A minus B. A ring modulator has two inputs, one program and one carrier with the output. The modulated product of two input signals are sidebands. म्हणजे काय आपल्याला आउटपुट मिळतं? That is nothing but we are getting FC plus FM and FC minus FM. Means these frequencies are same as our sideband frequencies. That's why this ring modulator it is used for DSBSC generation. Okay, so लक्षात घ्या इथं आपण मॉड्युलेटिंग सिग्नल दिलेला आहे, इथं कॅरियर दिलेला आहे. त्यामुळं ह्या रिंग मॉड्युलेटरची प्रॉपर्टी काय आहे? जे दोन इनपुट आपण सिग्नल देतो इथं आउटपुट काय मिळतं? दोन कंपोनंट मिळतात. वन कंपोनंट इज ऍडिशन ऑफ दिस टू सिग्नल्स म्हणजे एफसी प्लस एफएम येणार आणि दुसरा कंपोनंट मिळतो subtraction of that two signals FC minus FM. Okay, so in this way we are getting the output in this ring modulator. Okay, and that's why it is used for generation of the DSPSC signal. Okay, so that two methods are there for DSPSC generation. AM साठी आपण दोन बघितल्या, multiplier modulator and switching modulator. And for DSBSC we have seen the methods balanced modulator and ring modulator. Okay, now what is the next point? AM झाला, DSBSC झाला. What is the next methods? For which signal generation we have to see? Which methods now we have to see? For which signal generation? AM we have seen, DSBSC we have seen. Next, which method we have to study? SSBSC. Okay, so SSBSC generation methods we have to see. Now, first point we have to keep in mind here that are we able to generate directly DSBSC signal from any modulator?
First, we have to generate DSB-SC signal. So whatever DSB-SC signal we have generated from these two methods, that DSB-SC signal is reference signal for SSB-SC generation. Directly, we are not able to generate the SSB-SC signal. For generation of that, first we have to generate the DSB-SC signal. And from that DSB-SC signal, we will convert it into the form of SSB-SC signal. So this point are you getting? डायरेक्टली SSB-SC आपल्याला मिळत नाही. पहिल्यांदा आपल्याला DSB-SC सिग्नल जनरेट करावा लागतो. And from that DSB-SC signal, after suppressing one sideband, we are able to get the SSB-SC signal. That is the basic concept. So we will see these points. The basic principle of conversion of DSB-SC signal into SSB-SC is as shown in the diagram. With the help of balanced modulator, first we generate the DSB-SC signal. आणि DSB-SC सिग्नलच्या पुढं बँड पास फिल्टर यूज केला की आपल्याला SSB-SC सिग्नल मिळतो. ओके, सो दिस इज द बेसिक ब्लॉक डायग्राम, कन्सेप्च्युअल डायग्राम फॉर जनरेशन ऑफ SSB-SC सिग्नल. काय दिलेलं आहे इथं बघा. पहिल्यांदा बॅलन्स्ड मॉड्युलेटर यूज केला. बॅलन्स्ड मॉड्युलेटरला काय इनपुट आहेत? Which signals are as given as input to this balanced modulator? What are the two inputs for this balanced modulator? Tell. कुठले इनपुट दिलेत बॅलन्स्ड मॉड्युलेटरला? Modulating signal and carry. Yes, modulating signal and carrier signal. These two signals are given as input to this balanced modulator. ह्याचं स्ट्रक्चर आपण इथे बघितलंय, फंक्शनिंग. मग ह्या बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला कुठला सिग्नल मिळतो? DSB-SC सिग्नल मिळतो. आणि ह्या DSB-SC सिग्नलच्या पुढं आपण बँड पास फिल्टर यूज केला की आपल्याला SSB-SC सिग्नल मिळतो. ओके, सो दिस इज द बेसिक conceptual block diagram for generation of SSB-SC signal. Okay, this is basic working principle for SSB-SC generation. Then there are three methods used for SSB-SC signal generation. First is filter method, second is phase shift method, and third one it is Weaver's method. So out of these three methods, filter method is frequently used for SSB-SC generation. Filter method ही frequently use केली जाते. That method we are going to see for SSB-SC generation. Okay, so this is the filter method. First we will see the block diagram for this, so that you will understand. आता ही जी ब्लॉक डायग्राम आहे, ह्या ब्लॉक डायग्राम साठी बेस is this basic block diagram. बेसिक ब्लॉक डायग्राम हा बेस आहे आणि ह्याच्यावरूनच काही ब्लॉक्स ऍड करून आपण फिल्टर मेथडचे डायग्राम ड्रॉ करू शकतो. ओके, हा कन्सेप्ट जर समजला तर यू कॅन इझिली अंडरस्टँड द फिल्टर मेथड्स ब्लॉक डायग्राम. बॅलन्स्ड मॉड्युलेटर, मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल इनपुट दिला, DSB-SC मिळाला, त्याच्या पुढे बँड पास फिल्टर यूज करून SSB-SC जनरेट केला. ओके, दॅट इज द कन्सेप्च्युअल डायग्राम. इथं बघा आता कुठले कुठले ब्लॉक आहेत. सो बॅलन्स्ड मॉड्युलेटर इज युज्ड. ऑब्विसली बॅलन्स्ड मॉड्युलेटरला इनपुट काय आहे? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. हे बेसिक ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं. बट हिअर सम ऍडिशनल ब्लॉक्स आर युज्ड. क्रिस्टल ऑसिलेटर पहिला ब्लॉक आहे, क्रिस्टल ऑसिलेटर. आता क्रिस्टल ऑसिलेटर मधून कुठला सिग्नल जनरेट होणार आहे सांगा? Modulating का carrier signal? Which signal is generated at the output of crystal oscillator? Which signal is generated at the output of crystal oscillator? मी सांगितलेलं तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करताना. ऑडिओ सिग्नल म्हणला की तो मॉड्युलेटिंग येतो का कॅरियर येतो? आणि क्रिस्टल म्हणल्यावर कॅरियर येतो का मॉड्युलेटिंग येतो? Some hints I have given, no? How to identify
the carrier signal. How to identify the uh, modulating signal? Just a minute. हा, कुठं मिळतो आपल्याला कॅरियर सिग्नल आणि कुठं मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो सांगा याच्यामध्ये. वेअर वी गेट द मॉड्युलेटिंग सिग्नल? क्रिस्टल ऑसिलेटर म्हणलं की त्याच्यामध्ये मॉड्युलेटिंग मिळतो का कॅरियर सिग्नल मिळतो आउटपुटला? टेल. Carrier. Carrier. Okay, so when we say crystal oscillator, ह्याच्या आउटपुटला कॅरियर सिग्नल मिळतो. And when it is given as audio signal, that audio is nothing but the modulating signal. Okay, so this is AF, means audio frequency signal. That is nothing but modulating signal. हा modulating signal आधी घेतला. It is not directly given here to the balanced modulator. इथं जे दाखवलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिला, कॅरियर सिग्नल बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिला. सेम हाच कन्सेप्ट आहे, बट हिअर इन बिटवीन सम एम्प्लिफायर्स आर ऍडेड. बघा आता इथं यू कॅन कम्पेअर दॅट टू डायग्राम्स. एम इथं मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केलाय, दॅट इज नथिंग बट एफ, अँड इट इज गिवन टू द बॅलन्स्ड मॉड्युलेटर थ्रू ऑडिओ एम्प्लिफायर. ऑडिओ एम्प्लिफायर थ्रू तो बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिलाय. Then next, crystal oscillator. Crystal oscillator is generating carrier signal through buffer. That carrier signal is given to the balanced modulator. So at the output of this balanced modulator, we get the DSPSC signal. Then, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? DSPSC सिग्नल जनरेशन पर्यंत. फक्त इथं ऑडिओ एम्प्लिफायर ऍड केलाय आणि बफर हा एक ब्लॉक ऍड केलाय. बफरचं काय फंक्शन आहे? बफर इज द सर्किट विच इलेक्ट्रिकली और विच फिजिकली कनेक्ट्स द टू ब्लॉक्स. म्हणजे क्रिस्टल ऑसिलेटर आणि बॅलन्स्ड मॉड्युलेटर ह्याला तो फिजिकली कनेक्ट करतोय, पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन इट इज प्रोव्हाइडेड बाय दिस बफर. सो दिस बफर प्रोव्हाइड्स द इलेक्ट्रिकल आयसोलेशन. देन क्रिस्टल ऑसिलेटरने जो कॅरियर सिग्नल जनरेट केलेला आहे तो बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिला जातो. बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला DSBSC सिग्नल मिळतो. देन आफ्टर द DSBSC सिग्नल sideband suppressed filter it is used, or we can say band pass filter it is used. आणि ऍक्च्युली ह्या बँड पास फिल्टरच्या आउटपुटलाच आपल्याला SSBSC सिग्नल मिळतो. वॉट एव्हर आर दिस 3 ब्लॉक्स, balanced mixer, crystal oscillator, filters for other sideband, these are the additional block. इथपर्यंतच तुम्ही डायग्राम काढले एक्झाम मध्ये तरी चालू शकतं. SSBSC इथंच मिळतो आपल्याला. पण हा जो पुढचा ब्लॉक आहे वापरलेला बॅलन्स्ड मिक्सर, हा कशासाठी वापरलाय की जर याच्यामध्ये स्टील इफ सम अमाऊंट ऑफ, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा DSBSC आहे, त्यातनं मला फक्त अप्पर साइड बँडच आउटपुटला ठेवायचा आहे, तर मी इथं कुठला फिल्टर लावणार? अप्पर साइड बँड फ्रिक्वेन्सीचा. पण ह्याच्यामध्ये स्टील इफ सम अमाऊंट ऑफ LSB components are present, then again to eliminate that components, this balanced mixer it is additionally used. म्हणजे ह्या SSBSC ची क्वालिटी अजून इम्प्रूव्ह होते. and whatever this SSBSC signal we are getting at output, that is of more quality as compared with this SSBSC signal. Okay, so that's why this balanced mixer, crystal oscillator and filter for other sideband, these are the additional blocks used. So in this way we have seen the method for SSBSC generation. Okay, same explanation it is given here. And here whatever points are given, those are for selection of this filter. कुठल्या टाइपचा फिल्टर आपण सिलेक्ट करायचा, that depends on frequency required at the output. The filters used for SSBSC generation are selected based on frequency or application. कुठल्या ऍप्लिकेशन साठी तो वापरायचा आहे, किती फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड आहे त्याच्यावरून हे फिल्टर आपण सिलेक्ट करतो. ओके, सो दीज आर द 3 पॉइंट्स इन दिस चॅप्टर
very important, methods for AM generation, methods for DSBSC generation, and methods for SSBSC generation. Okay, so that are the points that we have seen. Now the next point we will discuss, that is AM transmitter. Now you tell me what is the difference in AM modulator and AM transmitter. दोन्ही ब्लॉक सेम आहेत का सांगा मला. AM transmitter आणि AM modulator दोन्ही ब्लॉक सेम आहेत का? What is the difference in AM transmitter and AM modulator? Whether both the blocks are same? Modulator, AM modulator, when we say AM modulator, what it does? What is the function of AM modulator block? मॉड्युलेटर हा ट्रान्समीटर मध्ये यूज करतात का रिसिव्हर मध्ये यूज करतात सांगा. Yes, Gayatri. Modulator is used in transmitter or receiver? Rushikesh. What is the function of modulator? Yes, transmitter. What is the function of modulator? It combines the modulating superimposing high frequency signal with low frequency. Yes, it is superimposing high frequency signal and लो फ्रिक्वेन्सी सिग्नल. आणि ह्याच्या आउटपुटला, मॉड्युलेटरच्या आउटपुटला काय मिळतं आपल्याला? मॉड्युलेटेड सिग्नल. म्हणजे मेन जे मॉड्युलेशनचं फंक्शन आहे ते मॉड्युलेटर मध्ये होतं. येस. देन मॉड्युलेटर इज वन ब्लॉक युज्ड इन द ट्रान्समीटर. ओके, लक्षात घ्या ह्या दोन शब्दातला डिफरन्स लक्षात घ्या. ट्रान्समीटर मीन्स इट इज द ओव्हरऑल circuit used for AM signal transmission. ओके, एखादा AM सिग्नल जर जनरेट केला तर तो ट्रान्समिट करण्यासाठी आपण ट्रान्समीटर यूज करतो. देन ट्रान्समीटर मधला एक इम्पॉर्टंट ब्लॉक आहे मॉड्युलेटर. मॉड्युलेटर शिवाय ट्रान्समीटर वर्कआउट होऊ शकत नाही, कारण मेन जे आहे मॉड्युलेशनचं फंक्शन ते मॉड्युलेटर मध्ये केलं जातं. ओके, so what we can write here, that modulator is, I will write here, अशा टाइपचे क्वेश्चन ओरलला विचारले जाऊ शकतात. मॉड्युलेटर इज इम्पॉर्टंट ब्लॉक इन AM ट्रान्समीटर. AM ट्रान्समीटर मधला मॉड्युलेटर हा इम्पॉर्टंट ब्लॉक आहे. बट दॅट इज नॉट ओनली वन ब्लॉक, बट अदर ब्लॉक्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द AM ट्रान्समीटर. अदर ब्लॉक्स म्हणजे कुठले कुठले असणार आहेत? AM सिग्नल जनरेट केला तर नुसता AM सिग्नल आपण डायरेक्टली ट्रान्समिट करू शकत नाही, आपल्याला त्याचं काहीतरी मॉड्युलेशन एम्प्लिफिकेशन करावं लागतं. सम फंक्शन्स वी हॅव टू परफॉर्म ऑन दॅट अँड देन वी कॅन जनरेट द then we can transmit the AM signal. So what we can write, modulator is important block in AM transmitter, but other blocks are also required in the AM transmitter. Okay, so that is the basic difference between AM modulator and transmitter. Okay, try to understand this difference. Then मग AM ट्रान्समीटर आपण बघणार आहे. AM ट्रान्समीटरचे दोन टाइप आहेत, लो लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर आणि हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर. So here what is written, that I will just explain. It is actually used for transmission of AM signal. Practically AM सिग्नल ट्रान्समिशन साठी आपण जे यूज करतो सर्किट त्याला म्हणतात AM ट्रान्समीटर. म्हणजे आता तुम्ही AM ब्रॉडकास्टिंग स्टेशन्स वगैरे ऐकलं असेल. आय डोंट नो वेदर यू हॅव व्हिजिटेड ऑर नॉट, बट ऍटलिस्ट यू माइट हॅव हर्ड की जिथून AM सिग्नलचं ट्रान्समिशन केलं जातं. ओके, मग AM ब्रॉडकास्टिंग स्टेशन मध्ये ऍक्च्युली हे ट्रान्समीटर यूज केलेले असतात. इट इज ऍक्च्युली युज्ड फॉर ट्रान्समिशन ऑफ AM सिग्नल. AM जनरेटर सर्किट इज सब पार्ट ऑफ AM ट्रान्समीटर. म्हणजे AM मॉड्युलेटर हा ट्रान्समीटरचा एक सब पार्ट आहे. देन देर आर टू टाइप्स ऑफ AM ट्रान्समीटर्स.
low level modulated AM transmitter and high level modulated AM transmitter. हे दोन टाइप कशावरून पडलेले की whether we are transmitting high power level AM signal or low power level AM signal, त्याच्यावरून हे दोन टाइप आहेत. दोन्हीची डायग्राम कन्सेप्ट सगळं सेम आहे, फक्त लो पॉवर लेवल मॉड्युलेटेड मध्ये आपण क्लास ए एम्प्लिफायर यूज करतो. So there are three types of amplifiers basically used: class A amplifier, class B amplifier and class C amplifier. So class A amplifier, it is used to generate the, or class A amplifier, it is used for low power level signal amplification, and class B and C amplifiers are used for high power level AM transmitter. Okay, so that is the basic difference. Otherwise, block diagram and all other concepts are same. Okay, so we will see first the diagram for low level modulated AM transmitter. Low level modulated AM transmitter मध्ये काय? So this is the block diagram. Again, main block कुठला असणार आहे ट्रान्समीटर मधला सांगा? What will be the main block used in the transmitter? What will be the main block used in the transmitter? Modulator. Modulator. Okay, so see here, this is the main block, modulator. Modulator ला इनपुट असणार आहे modulating signal, दुसरे इनपुट असणार आहे carrier signal. See, so this is A of modulating signal. हा modulating signal आहे तो डायरेक्टली मॉड्युलेटरला न देता मध्ये दोन ब्लॉक्स यूज केलेले आहेत. In one block it is audio processing and filtering. So it is filtered and it is processed such that its quality it is improved. So audio processing and filtering हा एक block आहे. After that it is given to the RF amplifier. So it is written as class A RF amplifier. So class A amplifier, it is used for which amplification? Low power or high power level amplification? Low power level. Low power level. Low power level transmitter बघतोय म्हणून इथं क्लास ए एम्प्लिफायर यूज केलेला आहे. मग ह्याचा आउटपुट आपण मॉड्युलेटरला दिला. देन क्रिस्टल ऑसिलेटर, इट इज जनरेटिंग द कॅरियर सिग्नल. ह्याचा आउटपुट दिला आपण क्लास ए बफर एम्प्लिफायरला. देन इट इज गिवन टू द मॉड्युलेटर. Again the output of modulator, we will get the basic AM signal. मग हा डायरेक्टली ट्रान्समिट न करता ह्याला परत एम्प्लिफाय केलेला आहे. So for its further amplification we are using the linear amplifier and power amplifier block, and then through antenna this signal it is transmitted. This is the basic diagram or basic concept of AM transmitter. Concept same आहे. We have to use modulator. मॉड्युलेटरच्या इनपुटला असणार आहेत कॅरियर सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल. त्याचा आउटपुट मिळेल आपल्याला AM सिग्नल. दिस इज द बेसिक कन्सेप्ट. बट here the additional blocks used are audio and processing filtering, class A RF amplifier, क्रिस्टल ऑसिलेटरच्या पुढे क्लास ए बफर एम्प्लिफायर यूज केलाय, आणि मॉड्युलेटरच्या आउटपुटला जो AM सिग्नल मिळाला आपल्याला त्याच्या आउटपुटला आपण लिनियर एम्प्लिफायर आणि पॉवर एम्प्लिफायर हे दोन सर्किट यूज करून त्याचे एम्प्लिफिकेशन केलंय, आणि थ्रू amplifier or through antenna this signal it is transmitted. Okay, so this is the low power level AM transmitter block diagram and its working principle. आता हाय पॉवर लेवल मध्ये सुद्धा सेम डायग्राम आहे, सेम वर्किंग प्रिन्सिपल आहे. जस्ट व्हॉट इज द डिफरन्स? कॅन यू टेल? हाय लेवल मॉड्युलेटेड सिग्नल किंवा हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर मध्ये आणि लो लेवल मध्ये काय डिफरन्स असणार आहे? What will be the main difference in this?
काय असणार आहे? What will be the main difference between low power level and high power level transmitter? Class C or Class B amplifier is used. Yes, here class B or class C amplifier it is used instead of class A amplifier. That is the only difference. Okay. So these are the two types of AM transmitter. So are you clear with this? तुम्ही जर नेटवरती बघितलं AM broadcasting stations or how the AM signal it is actually transmitted. तर जिथं रेडिओ ब्रॉडकास्टिंग वगैरे होतं तिथं जर बघितलं तर ऍक्च्युली ते इक्विपमेंट्स or that assemblies are very large. These are just conceptual basic block diagrams, but actually if you see, just if I want to show you the AM transmitter, or if I show you AM transmitting station किंवा AM broadcasting station असं जर तुम्ही सर्च केलं, and if you see the diagrams, images, so these are the actually stations where the AM signal it is transmitted. Okay, औरंगाबादला आहे ते. So there we have visited, that's why I'm telling. Nearby also many number of AM broadcasting किंवा रेडिओ ब्रॉडकास्टिंग स्टेशन्स आहेत. तर त्याच्यामधले जर तुम्ही इक्विपमेंट्स ते इमेजेस सर्च केल्या नेटवरती, तर these are the equipments which are used for radio broadcasting or AM broadcasting. So n number of parameters are there. हे खूप सिंपल कन्सेप्च्युअल ब्लॉक डायग्राम आहेत आपण ज्या सिलेबस मध्ये बघतोय त्या. But if you see these actual diagrams, there are many blocks or many parameters we have to consider. किंवा एखादं सिंपल एक्झाम्पल घेतलं तिथं जेव्हा ब्रॉडकास्टिंग होतं तेव्हा आता एखादं गाण्याचं रेकॉर्डिंग असेल किंवा एनी अदर रेकॉर्डिंग इफ यू कन्सिडर, देर आर मेनी ब्लॉक्स युज्ड फॉर फिल्टरिंग. म्हणजे ऍज इट इज आवाज तिथं रेकॉर्ड होत नाही. नंबर ऑफ प्रोसेसिंग आर डन ऑन दॅट ओरिजिनल व्हॉइस. नॉइज इट इज रिमूव्ड, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. सो व्हेरी n number of processes we have to perform on the signal, then that signal it is transmitted by using this transmitter. Okay, so these are the two types of AM transmitter that we have seen. Now the next point it is AM broadcasting standards. So AM broadcasting standard म्हणजे काय, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिकली AM च्या ट्रान्समिशन साठी जे ब्लॉक आपण यूज करतो, at that time we have to consider various parameters when we are going to broadcast the AM signal, and that point it is known by the name as AM broadcasting standard. जे आम्ही तुम्हाला आता डायग्राम दाखवल्या की AM ट्रान्समिटिंग स्टेशन आहे, तर त्या ट्रान्समिटिंग स्टेशन मध्ये ऍक्च्युली AM सिग्नल ट्रान्समिट करताना आपल्याला कुठले पॉइंट्स फॉलो करावे लागतात किंवा कुठले पॉइंट्स चेक करावे लागतात, that points are given by some rules, and that rules are nothing but called as the AM broadcasting standard. Okay, for example, one thing I will tell that एखादं इक्विपमेंट आहे तिथं आपण यूज करतोय ब्रॉडकास्टिंग स्टेशन मध्ये, that is having very high voltage or it is dangerous to handle. So there if the labeling is not proper, इथं high voltage आहे or it is risky, then will it operate safely? एखादं इक्विपमेंट जर हाय व्होल्टेजचा असेल तर तिथं जर लेबलिंग प्रॉपर नसेल की ह्याचं 440 व्होल्ट आहे, or if it is danger, like that if labeling is not proper and if somebody touches it by mistake, then in that case any wrong incidents can happen. म्हणजे हे जे काही स्टँडर्ड रूल्स आहेत जे आपल्याला फॉलो करावे लागतात AM transmitting station मध्ये, that is known by the AM transmitting standards. Okay, so the transmitting equipments shall be capable of amplitude modulation of 85%. हा एक criteria झाला. Okay, so if you remember, I have forwarded one manual which is giving all the details about AM transmitting standards. When we have seen that point, at that time I have forwarded that transmitting
standards on your group. So if you don't get that, I will forward it once again. पण त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर आहेत. AM ब्रॉडकास्टिंग स्टँडर्डचे बरेच पॅरामीटर्स आहेत. आपल्याला सगळे कन्सिडर करायचे नाहीयेत. इन आवर सिलेबस वी आर गोइंग टू सी 4-5 पॉइंट्स फ्रॉम दॅट AM ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स मधले. So that we will see in the next lecture. Okay, so we will stop here today. You just put your number in the chat box and you can leave the meeting. Only that point is remaining from this chapter. After completion of that, we will again discuss the MCQs of this chapter, and then we will start with chapter number 4.